नमस्कार. लाईफ विथ रंजनामध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मैत्रिणींनो, आज आपण बनविणार आहोत अतिशय चविष्ट आणि झणझणीत असा कोळंबी मसाला. ताज्या कोळंबीला सुगंधी मसाल्याची फोडणी, कांदा टोमॅटोची झणझणीत ग्रेव्ही आणि घरगुती मसाल्यांची खास चव मिळाल्यावर हा पदार्थ अगदी बोटं चाटत खावा असा तयार होतो. तुम्हाला सी फूड आवडत असेल तर ही रेसिपी तुम्हाला नक्कीच मनाला भुरळ घालेल. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी वजनाने 400 ग्रॅम असणारी सोललेली कोळंबी घेतलेली आहे. तर कोळंबी मोठ्या साईजची आहे. सर्वप्रथम आपण कोळंबी साफ करूया. महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिच्या पाठीवर असलेला काळा धागा आपल्याला काढायचा आहे. तो मी सुरीच्या सहाय्याने कोळंबीच्या पाठीच्या बाजूला हलकी चीर देऊन धागा हळूच बाहेर काढणार आहे. अशा प्रकारे सर्व कोळंबीमधील धागा मी असाच पद्धतीने काढून टाकलेला आहे. त्यानंतर कोळंबी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे. तर कोळंबी मोठ्या साईजची असल्यामुळे मी त्या कोळंबीचे 2 ते 3 भाग कापून घेणार आहे, ज्यामुळे मसाला मुरायला छान मदत होते. सर्व कोळंबी चिरून झालेली आहे. आता कोळंबी मला मॅरिनेट करायची आहे. त्यासाठी मी एका बाउलमध्ये सर्व कोळंबी घेतलेली आहे आणि मॅरिनेट करण्यासाठी हळद, मीठ आणि अर्धा लिंबू या गोष्टी घेतलेल्या आहेत. सर्वप्रथम हळद आणि मीठ टाकत आहे. लिंबू पिळून टाकत आहे. लिंबूचा रस टाकल्यामुळे कोळंबीचा कच्चा वास कमी होतो आणि त्याची चव अजून चांगली लागते. हे सर्व साहित्य एकत्र करून अर्ध्या तासाकरिता कोळंबी मुरवत ठेवायची आहे. इथे मी 2 मोठ्या साईजचे कांदे चॉपरमध्ये बारीक कापून घेतलेले आहेत. कोळंबी मसाला बनवण्याकरता कांद्याचं प्रमाण थोडं जास्त वापरावं. इथे मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे. त्या कढईमध्ये मी 4 टेबलस्पून तेल टाकलेले आहे. तेल गरम झाल्यानंतर सर्वप्रथम मी जिरे टाकलेले आहेत. जिरे चांगले तडतडले की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे. कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे. तर कांदा आपल्याला चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. तोपर्यंत एक वाटण करायचे आहे आपल्याला. तर इथे मी वाटणासाठी कोथिंबीर, अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची या गोष्टी घेतलेल्या आहेत. तर कांदा चांगला परतला की त्यामध्ये आपल्याला बारीक केलेला टोमॅटो आणि ते जे वाटण केलेलं होतं ते वाटण टाकायचे आहे. आता टोमॅटो आणि वाटण या वस्तूसुद्धा आपल्याला कांद्याबरोबर चांगल्या परतायच्या आहेत. थोडा वेळ परतल्यानंतर आपल्याला टोमॅटो मऊ होण्यासाठी आणि ते सर्व वाटण शिजण्यासाठी झाकण ठेवायचे आहे. 2 ते 3 मिनटं मी झाकण ठेवलेले आहे. छान बघा तेल सुटत चाललेले आहे मसाल्याला. आता यावेळेस आपल्याला काही कोरडे मसाले टाकायचे आहेत. मी घेतलेला आहे कांदा लसूण मसाला 2 ते 3 चमचे आणि अर्धा चमचा गरम मसाला. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात तिखट मसाला टाकू शकता. तर हा मसाला भाजण्यासाठी मी थोडंसं पाणी टाकत आहे. पाणी थोडं टाकल्यानंतर पुन्हा हा मसाला चांगला परतायचा आहे. आता मी ह्यावेळेस 1 चमचा काश्मीरी लाल तिखट रंग येण्यासाठी टाकत आहे. हे लाल तिखट टाकल्यानंतर हा मसाला पुन्हा एकदा चांगला परतायचा आहे. चांगला परतून झाल्यानंतर यावेळेस आता आपल्याला जी आपण कोळंबी मुरत ठेवलेली होती ती टाकायची आहे. मसाला कोळंबी छान परतत राहायचं आहे. थोडा वेळ कोळंबी शिजण्यासाठी आता याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून 3 ते 4 मिनटं चांगली वाफ द्यायची आहे. 3 ते 4 मिनटानंतर बघा छानपैकी कोळंबीचं पाणी सुटलेलं आहे आणि मसाल्याला तेलही सुटलेलं आहे. ऑलमोस्ट आपला कोळंबी मसाला बनत चाललेला आहे. आता थोडंसं मीठ टाकलेलं आहे. लक्षात ठेवायचे आहे की आपण कोळंबी मुरवतानासुद्धा थोडे मीठ टाकलेले होते. आता बघा मस्त आपला कोळंबीचा मसाला तयार झालेला आहे. आता इथे मी तुम्हाला कोळंबी शिजलेली आहे की नाही ते दाखवत आहे. बघा कोळंबी छान आपली शिजलेली आहे. मस्तपैकी कोळंबी जास्त वेळ शिजवायची नसते कोळंबी, नाहीतर रबरासारखी वातड होते. मस्तपैकी कोळंबी शिजल्यानंतर वरून कोथिंबीर टाकायची आहे आणि हा झाला आपला कोळंबी मसाला तयार. आता हा कोळंबी मसाला तुम्ही तांदळाच्या भाकरीबरोबर, चपातीबरोबर, भाताबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता. खूप छान लागते ही रेसिपी. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.